त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे. कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर. कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा काय सुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर जे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे. मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू. परंतु त्या अगोदर आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत? चौकशीत काही बाहेर आलंय का तसं? चौकशीवर परिणाम होईल. आताच कुठे आहे त्यांचा? अजून काय सिद्ध झालं आता? पण तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांना द्या ना, ती द्या ना ते. आणि माझ्याकडे तर मीच मोका लावला होता, मीच सगळं काही खोदून काढलं होतं, प्रेस खोदून काढली ती बोराबा सांगत, तरी सुद्धा राजीनामा द्यावा. तर राजकारणामध्ये हे अशा सगळ्या गोष्टी होतात. परंतु ते मला असं वाटतं की अन्याय होता कामा नये. त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे. कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर. कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा काय सुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर जे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात की खून होतात माणसाची. अशा निकृष्ट पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि जे कोण दोषी असतील त्याला फाशी द्या ना तुम्ही, ज्याने हे केलं कोण त्याला नाही म्हणतात, फाशीच द्या त्यांना. कारण नसताना कोणावर तरी अन्याय होता कामा एवढं सुद्धा मला वाटतं. राजकीय काही चर्चा झाली नाही तुमच्यामध्ये? नाही, राजकीय चर्चा नाही. भुजबळ साहेब, धनंजय मुंडेंचा राजीनामा ही मागणी जोरदार सुरू आहे. दुसरी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की मुंडेंचा राजीनामा होईल आणि भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश होईल. ते खरं आहे? ते बघा, मी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग, आपण जे सारखं त्याचा ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे. मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू. परंतु त्या अगोदर आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत? चौकशीत काही बाहेर आलंय का तसं? बरं, तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही द्या, पोलिसांकडे द्या, ते चौकशी करतील. परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे तोपर्यंत काय राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण. मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही. एवढी काय साफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही. कारण या अशा एका प्रकरणातून मी सुद्धा स्वतः गेलेलो आहे. 2003 मध्ये ते तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला मोका लावला मी, पकडलं मी, सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप व्हायला लागल्याबरोबर माझा राजीनामा घेण्यात आला. त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होतो. आणि मग तिथली परिस्थिती आणखी फार विचित्र टर्न त्याला मिळत होते. तिथे राज्य त्यावेळेला आमचं होतं, राज्य सरकारमध्ये आमचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार होतं. परंतु एकूण परिस्थिती पाहता शेवटी मीच गेलो तिथे सुप्रीम कोर्टामध्ये, प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती केस जी आहे
इथून सीबीआयला नेली आणि सीबीआय त्यावेळेला वाजपेयी साहेबांचं बीजेपी सरकार होतं आणि सीबीआयने पूर्ण आमची चौकशी केली, पूर्ण सगळ्या फायली तपासल्या, प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की तुमचं त्याच्यामध्ये काहीही दोष नाही, तुम्ही केलेली कारवाई अगदी योग्य आहे आणि माझं नाव सुद्धा चार्जशीटमध्ये कुठे आलं नाही. परंतु उपमुख्यमंत्रीपद गेलं, होम मिनिस्टरपद गेलं, एक राग लागला कारण नसताना, मनस्ताप झाला घरच्यांना, आम्हाला सगळ्यांना. आणि अर्थात परत मग जे पवारसाहेबांनी आम्हाला 2004 मध्ये निवडून आलो आम्ही त्या येवल्यातून आणि मला मंत्री केलं. परंतु म्हणून मला अगदी ते भोगलेलं आहे की कारण नसताना, ते प्रूव्ह झालेलं नसताना एकदम राजीनामा घेऊन असं आहे की ते सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रिपद काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळेला एकदम तिथून त्यांना अशा रीतीनं राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही. हां, चौकशीमध्ये काय सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की बाबा तुम्ही काय करायचं ते करा, तो भाग वेगळा आहे.